सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे भाजी भाकरी खाऊशी वाटत नव्हती. त्यामुळे तोंडात ठेवताच विरघळणारे मऊ लुसलुशीत दहीवडे बनवले. दहीवडे बनवताना अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केला नाही. दहीवडे बनवण्यासाठी 1 कप उडदाची डाळ 6 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी नॉर्मल पाण्यामध्ये 6 तासासाठी भिजवून घेतली. त्यानंतर डाळ अगदी परफेक्ट भिजलेली आहे. अजिबात आपल्याला ही डाळ गरम पाण्यामध्ये वगैरे कमी वेळेसाठी भिजत घालायची नाही. अगदी 5 ते 6 तासासाठी नॉर्मल पाण्यामध्ये डाळ भिजवली तर वडे छान असे स्पॉन्जी बनून तयार होतात. भिजवून घेतलेली डाळ एका चाळणीवरती काढून घेतली. त्यानंतर यामधलं पाणी आहे ते काढून घेतलं आणि लगेचच ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. काढून घेतलेली डाळ सुरुवातीला पाणी न घालताच मिक्सरला 1 ते 2 वेळा चमच्याने हलवून फिरवून घेतली. डाळ अशा पद्धतीने बारीक झाली. डाळ अजून थोडीशी बारीक हवी यासाठी यामध्ये आवश्यकतेनुसार अगदी थोड्या-थोड्या पाण्याचा वापर केला. अजिबात जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी घातलं तर वडे आपले तेलामध्ये सोडता येणार नाहीत. हे मिश्रण पातळ होऊ शकतं. तर अगदी आवश्यकतेनुसार थोड्या-थोड्या पाण्याचा वापर करत डाळ अगदी बारीकसर अशी वाटून घेतली. त्यानंतर ही डाळ आहे ती हाताने आपल्याला अशा पद्धतीने एकाच दिशेने 5 मिनिटासाठी फेटून घ्यायची. त्यामुळे या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि आपले वडे आहेत ते अगदी छान हलके-फुलके बनून तयार होतात. हे मिश्रण फेटत असताना अजिबात विरुद्ध दिशेने फेटायचं नाही. एकाच दिशेने फेटायचं आहे. 5 मिनिट हे मिश्रण फेटून घेतलं. त्यानंतर हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये पिठाचा थोडासा गोळा तोडून घातलेला आहे. त्यानंतर हे पीठ पाण्यावरती अगदी अलगद असं तरंगलं जात आहे. म्हणजेच पीठ परफेक्ट असं फेटून झालेलं आहे. पिठाचा गोळा दाबला तरी तळाला बसत नाही. जर का पिठाचा गोळा तळाला बसत असेल तर पीठ आणखीन फेटण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ घातलं, आलं किसून घातलेलं आहे. सोबतच थोडीशी हिरवी मिरची देखील आल्यासोबत मी किसून वापरलेली आहे. फक्त मिठाचा वापर केला तरी देखील चालू शकतं, पण आलं घातल्यामुळे या वड्यांना चव छान येते किंवा मग लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरची नाही घातली तरी देखील चालू शकतं. आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट एकत्रित अशी बनवून घातली तरी देखील चालू शकतं. पण इथं किसणी काढलेली होती त्यामुळे मी लगेचच याच्यावरतीच हिरवी मिरची थोडीशी रफली किसून घेतली आणि ती देखील घातलेली आहे. आता यामध्ये मीठ, आलं आणि हिरवी मिरची घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ बारीक करताना देखील बरेचसे जण यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालतात, पण हे पीठ फेटत असताना हिरव्या मिरचीमुळे हाताची आग होऊ शकते. त्यामुळे मी हिरवी मिरची नंतर घातली. पीठ फेटून झालेलं आहे. लगेचच आपल्याला याचे वडे तळण्यासाठी घ्यायचे आहेत. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल मीडियम हीटवरती गरम करून घेतलं. थोडंसं पीठ सोडलं की यामधला वडा आहे तो लगेचच तळून वरती येत आहे. त्याचबरोबर वड्याच्या कडेने अगदी छान बुडबुडे निघत आहे. म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे. बाकीचे वडे सोडून घेऊयात. वडे तेलामध्ये सोडत असताना हात हा थोडासा पाण्याने ओला करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडायचे. त्यामुळे मिश्रण हाताला अजिबात चिकटलं जात नाही. वडे तळताना आपल्याला गॅस अगदी मिडियमच ठेवायचा आहे. गॅस कुठेही फुल करायचा नाही, नाहीतर वडे पटकन करपले जातात. मीडियम गॅसवरती वडे तळले तर ते आतपर्यंत छान खमंग खरपूस तळले जातात आणि मस्त असा स्पंजी वडा बनून तयार होतो. वडे तळत असताना अधूनमधून अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहेत. त्यामुळे वडे सर्व बाजूने व्यवस्थित असे भाजले जातात. वडे तळत असताना अगदी छान असे गोल्डन सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे वडे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत. कढईमधून बाजूला काढून घेते. वड्यांची पहिली बॅच तळून झालेली आहे. सुरुवातीला मी थोडेसेच वडे तेलामध्ये तळण्यासाठी घातलेले होते. आता त्यानंतर हे वडे बाजूला काढून घेते आणि पुन्हा एकदा हे तेल आहे ते मीडियम हीटवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पहिली वड्यांची बॅच काढल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं. त्यामुळे तेल पुन्हा एकदा गरम करायचं आणि त्यानंतरच वड्यांची दुसरी बॅच आपल्याला तळण्यासाठी घालायची आहे. अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. वडे तेलामध्ये सोडत असताना जास्तही मोठे घालायचे नाहीत, नाहीतर वडे तळल्यानंतर ते आणखीनच जास्त फुलतात आणि आणखीनच मोठे दिसतात. त्यामुळे तेलामध्ये वडे सोडत असताना मी अगदी मीडियम साईजमध्ये वडे सोडून घेतले आणि हे वडे तळल्यानंतर आणखीनच छान दुप्पट फुललेले आहेत. वड्यांना छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे. कढईमधून बाजूला काढून घेऊयात. याच पद्धतीने वड्यांची तिसरी बॅच देखील मी तळून घेणार आहे.
एक साथ मी अशा पद्धतीने 3 वड्यांच्या बॅचेस आहेत त्या तळून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व वडे दाखवते. इनो किंवा सोड्याचा वापर न करता आपण हे वडे बनवलेले आहेत. तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. आतपर्यंत याला मस्त जाळी पडलेली आहे. अगदी मस्त स्पंजसारखा हा वडा बनून तयार झालेला आहे. अगदी खुसखुशीत वडा तयार झालेला आहे. भज्यासारखा तुम्ही हा वडा असाही खाऊ शकता. हे वडे आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका बाउलमध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चिमूटभर इतका हिंग आणि 2 चिमूटभर इतकं मीठ घातलं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात कडकडीत गरम घ्यायचं नाही. कोमटच पाणी घ्यायचं किंवा जास्त थंडही पाणी घ्यायचं नाही. कोमट पाण्याचा वापर करायचा आणि त्यानंतर हिंग, मीठ घातल्यानंतर सर्व वडे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत. हिंगाच्या पाण्यामध्ये वडे भिजवून घेतले तर दही वडा बाधला जात नाही. त्याचबरोबर वड्यांना काही एक्स्ट्राचं तेल असेल ते देखील पाण्यामध्ये निघून जातं. कमीत कमी अर्धा ते 1 तासासाठी वडे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि जास्तीत जास्त 2 ते 3 तास तुम्ही भिजवू शकता. 1 तासासाठी हे वडे मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत चटण्या बनवूयात. सर्वात आधी आपण गोड चटणी बनवू आणि त्यानंतर तिखट चटणी बनवूयात. गोड चटणी बनवण्यासाठी इथं मी 40 ग्रॅम इतकी चिंच, 40 ग्रॅम गूळ आणि 20 ग्रॅम इतकी साखर 1 तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्यानंतर हाताने चुरून घेतलेले आहे. चुरून घेतलेला चिंच, गूळ आणि साखरेचा कोळ आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने एका चमच्याने मॅश करून घ्यायचा आहे. त्यामुळे यामध्ये काही चिंचेच्या शिरा किंवा एक्स्ट्राची साल असेल ती या चाळणीमध्ये राहील आणि चिंचेचा कोळ आहे तो खालच्या पातेल्यामध्ये पडेल. 40 ग्रॅम चिंचेमध्ये आणि 40 ग्रॅम गुळामध्ये अगदी 20 ग्रॅम इतकी साखर घातली तर परफेक्ट गोडीची चिंच गुळाची चटणी बनून तयार होते. ही चिंच आपल्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीने वरून थोडंसं पाणी घालून धुवून घ्यायची आहे. त्यामुळे यामधला उरलेला काही कोळ असेल तो देखील पातेल्यामध्ये पडला जाईल. या पद्धतीने चिंच, गूळ, साखरेचा कोळ बनवून घेतलेला आहे. हा कोळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पण त्याआधी यामध्ये मी सेंधव मीठ घातलं, अर्धा चमचा भाजून घेतलेली जिरेची पूड घातली आणि सोबतच यामध्ये बेडगी मिर्च पावडर घालायची. त्यामुळे चिंच गुळाच्या चटणीला चव छान येते आणि रंग पण छान येतो. सर्वात आधी गॅसवरती हे पातेलं ठेवल्यानंतर एक दणकून उकळी काढून घ्यायची. त्यानंतर गॅस अगदी मीडियम टू लो ठेवायचा आणि मंद आचेवरती ही चिंच गुळाची चटणी शिजवायची आहे. चिंच गुळाची चटणी शिजली आहे का नाही हे कसं ओळखायचं तर चमच्याच्या मागच्या बाजूला एक जाडसर अशा प्रकारची लेअर तयार होते. म्हणजेच आपली चिंच गुळाची चटणी परफेक्ट शिजलेली आहे. याला छान दाटसरपणा देखील आलेला आहे. थंड होत आहे तोपर्यंत आपण पुदिना तिखट चटणी बनवूयात. इथं मी जिरेपूड बनवून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पुदिना चटणी बनवत आहे. त्यासाठी इथं मी 3 ते 4 छोटेसे आल्याचे तुकडे आणि 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आलं आणि हिरवी मिरची घालू शकता. अर्धा वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर घातलेली आहे. पुदिना किती आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथं कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड घातली. यामध्ये मी लिंबाचा रस घातलेला नाही कारण दही वड्यांसोबत आंबट गोड चवीची चिंचेची चटणी आहे त्यामुळे. त्याचबरोबर बाइंडिंग करता डाळवं घातलेलं नाही. हवं असेल तर तुम्ही डाळवं देखील यामध्ये घालू शकता. सुरुवातीला पाण्याचा वापर न करता आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने ही पुदिना चटणी बनवून घेतलेली आहे. या चटणीला अगदी छान दाटसरपणा आलेला आहे. परफेक्ट चवीची चटणी बनवून तयार झालेली आहे. लगेचच आपण गोड दही बनवण्यासाठी सुरुवात करूयात. त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा किलो इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे. दही जास्तही आंबट नको किंवा कमी आंबट नको, अगदी मीडियम आंबट असणारं दही इथं आपल्याला वापरायचं. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं चवीकरता मीठ आणि गोडी येण्यासाठी आवश्यकतेनुसार पिठी साखरेचा वापर करून अशा पद्धतीने मिक्सरच्या मदतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एखाद्या पळीचा वापर केला तरी देखील चालू शकतं. दही वडे बनवताना जे गोड दही बनवत आहोत ते अजिबात मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही, नाहीतर दही वड्यांना पाहिजे तशी चव येत नाही. या इथं आपली गोड चटणी तयार आहे, तिखट चटणी त्याचबरोबर गोड दही देखील तयार आहे. आपले वडे देखील पाण्यामध्ये छान असे 1 तासासाठी भिजून झालेले आहेत. आता वड्यांमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी हे वडे आहेत ते हाताने अशा पद्धतीने अलगद पिळून घ्यायचे आहेत. जास्त जोरात पिळायचं नाही, नाहीतर वडे लगेच तुटू शकतात कारण वडे तेवढे सॉफ्ट झालेले आहेत. अशा
पद्धतीने एक एक दोन दोन करत आपल्याला हे वडे अगदी हळुवारपणे हाताने छान असे पिळून घ्यायचे आहे. चला तर मग मी याच पद्धतीने हाताने अगदी हळुवारपणे या सर्व वड्यांमधलं पाणी आहे ते काढून घेते. सर्व वड्यांमधलं पाणी काढून झालेलं आहे. आता आपण दही वड्यांची प्लेट सर्व्ह करण्यासाठी घेऊयात. त्यासाठी एका प्लेटमध्ये मी काही वडे काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. सुरुवातीला दही घाला किंवा वडे घाला. अगोदर मी वडे घातलेले आहेत आणि त्याच्यावरून मी दही घालत आहे. दही वडे आहेत त्यामुळे दही थोडंसं जास्तच येणार आहे. दही वड्यांमध्ये मला दही थोडंसं जास्त आवडतं त्यामुळे मी इथं जास्त दही घालत आहे. माझ्याकडे ही छोटी पळी आहे. या पळीने मी 3 पळी इतकं दही घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं दह्याचा वापर करू शकता. त्यानंतर आपण घालूया हिरवीगार अशी पुदिन्याची तिखट चटणी. तिखट चटणी देखील तुम्ही आवडीनुसार या दह्यांवरती सर्व्ह करू शकता. त्यानंतर गोड चटणी येणार आहे. गोड चटणी चवीला खूप छान लागते त्यामुळे इथे मी थोडीशी जास्त घातलेली आहे. थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आहे आणि लाल मिर्च पावडर भुरभुरायची आहे. शिल्लक राहिलेली पुदिना चटणी आणि चिंच चटणी तुम्ही हवाबंद कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर करू शकता. दही वड्यांची प्लेट अगदी रंगीबेरंगी दिसत आहे. बघता क्षणी खाण्याचा मोह होत आहे. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी सॉफ्ट वडा झालेला आहे आणि चवीला पण हे दही वडे खूप छान लागतात. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. पहिल्याच प्रयत्नात नवशिके देखील हे दही वडे नक्कीच बनवू शकतील. अशा प्रकारचे दही वडे बनवून तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.